पालघर, अकोला, सोलापूर, संभाजीनगर, पुणे। आज सकाळी 8:07 डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे 3,000 रुपये आलेले आहे माझा अकाउंट स्टेट बँकेत। गेल्या 1-1.5-2 वर्षापासून हा प्रयत्न करतो की दिवाळीच्या आधी तो बोनस हा त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा, जेणेकरून खऱ्या अर्थानं ती जी भाऊबीज भेट जी शासनाकडून दिली जात असते, विभागाकडून दिली जात असते, ही त्यांच्यापर्यंत पोहोचावी। 3,000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज मंगळवार 100% घोडसुद्धा झालेला आहे। कारण लाडक्या बहिणीनं आज मंगळवार 14 ऑक्टोबर रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने ऑक्टोबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या आणि नोव्हेंबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील आणि ज्या ज्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल, अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच एकत्रितपणे 2 हप्त्यांचे पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल, तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 4,500 रुपये विस्तार करण्यासाठी या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। आणि पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा आजच हे पैसे वाटप होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं मागच्या 2 दिवसांपूर्वी सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार करण्यासाठी GR काढण्यात आलेला होता आणि त्याप्रमाणे सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप सुद्धा झालेला आहे। आता जवळ दिवाळी आलेली आहे, त्या अनुषंगाने सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून ॲडव्हान्समध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि चालू महिन्याचा ऑक्टोबर हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं आज या ठिकाणी मंगळवार आहे, आज 14 ऑक्टोबर, आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामधील या प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपये जमा होतील आणि आज दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील। तशा प्रकारची माहिती आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेली आहे। बघा, अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी कालच डीबीटीवरती पैसे पाठवण्यात आलेले आहेत आणि हे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं ज्या ज्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झालेले असतील, अशा लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी आदेश दिलेला आहे। लाडक्या बहिणीनं अजितदादांनी काय आदेश दिलेला आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आता सप्टेंबरचे पैसे आले, आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे भाऊबीजेची ओवाळणी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहे, हा शब्द मी तुम्हाला देतो। तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आज मंगळवार 14 ऑक्टोबर रोजी जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। परंतु लाडक्या बहिणीनं आज मंगळवारीच या ठिकाणी पैसे येणार नाही, त्यासोबत लाडक्या बहिणीनं बुधवारी आणि गुरुवारी सुद्धा पैसे येतील। म्हणजेच लाडक्या बहिणीनं मंगळवार 14 ऑक्टोबर, बुधवार 15 ऑक्टोबर, गुरुवार 16 ऑक्टोबर, तर या 3 दिवसांमध्ये या ठिकाणी राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये या ठिकाणी जमा करण्याचे आदेश आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। त्यासोबतच लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून तुम्हाला या ठिकाणी या दिवाळीच्या निमित्तानं 3,000 रुपयांचा बोनस वितरित सुद्धा होतच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून 3,000 रुपयांचा बोनस जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। त्यासोबतच ज्या ज्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये गॅस असेल, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आज सकाळपासूनच जमा करायला सुरुवात केलेली आहे। भरपूर दिवसांचा प्रश्न आज संपल्याचं या ठिकाणी पाहायला सुद्धा
मिळालेला आहे। तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत कोणकोणत्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणत्या बहिणींना पैसे येणार नाही, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हप्ता सोडण्यात आलेला आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय आदेश दिलेला आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। खात्यामध्ये आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची दिवाळी 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये मागच्या 2 दिवसांपूर्वी सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप झालेला आहे। आता या ठिकाणी पुढचे 3 दिवस ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल आणि त्यानंतर लगेच लाडक्या बहिणींनो गॅस कनेक्शनचे पैसे दिवाळीच्या अगोदर 20 तास होणार आहेत। दिवाळीचा बोनस दिवाळीच्या अगोदरच वाटप होत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने या ठिकाणी ऑक्टोबर हप्त्याची, सप्टेंबर हप्त्याची, नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। त्यासोबतच बोनसची प्रतीक्षा आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आता आपण बघून घ्यात की आज ज्या प्रमुख 24 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे तर हे प्रमुख 24 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घ्यात। बघा लाडक्या बहिणींनो या 24 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी एकाच टायमिंगला पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून सकाळपासून ते दुपारपर्यंत 12 जिल्ह्यांची निवड आणि दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत उर्वरित 12 जिल्ह्यांची निवड, म्हणजेच या ठिकाणी आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत या पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे वाटप होतील। त्यानंतर आज दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी ज्या सकाळी 12 जिल्ह्यांमध्ये, संध्याकाळी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत त्यासोबतच लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे, मागील हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। तर एकंदरीत संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे। कारण प्रत्यक्षामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींनो तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून हे पैसे पाठवण्यात आलेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना आता जवळच नगरपंचायतच्या निवडणुका आलेल्या आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये आम्हालाच लाडक्या बहिणी मतदान करतील या आशेवरती सरकारने जास्तीत जास्त पैसे लाडक्या बहिणींना पाठवलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींना मतदान करणं हा तुमचा हक्क आहे, त्यामुळे तुम्ही कोणाला मतदान करायचं आहे हे तुम्ही विचारपूर्वक मतदान करायचं आहे। परंतु सरकार या ठिकाणी तुम्हाला दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी तुम्हाला 2 हप्त्यांचे 3,000 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे आणि दिवाळीची ओवाळणी विस्तार करत आहे, कारण याच्यामध्ये सरकारचा सुद्धा फायदा आहे। बघा जर लाडक्या बहिणींना पैसे दिले तर लाडक्या बहिणी या ठिकाणी विश्वासू आहेत आणि लाडक्या बहिणी 100% मतदान करतात, त्यामुळे सरकार सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे वाटप करत आहे। बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती बघितली आहे। आता आपण या ठिकाणी सकाळच्या 12 जिल्ह्यांची यादी, संध्याकाळच्या 12 जिल्ह्यांची यादी, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमत आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या
राज्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमधून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता की लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये उपाययोजना सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व बहिणींची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण या ठिकाणी कोणत्याही क्षणाची वाट न पाहता थेट सकाळच्या 12 जिल्ह्यांची यादी, संध्याकाळच्या 12 जिल्ह्यांची यादी, गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये जमायला सुरुवात झालेली आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे वाटप होणार नाहीत। म्हणजेच काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 येतील, काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होतील, काही लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळतील, तर काही लाडक्या बहिणींना थेट या ठिकाणी 7500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार काही तांत्रिक अडचणींमुळे भरपूर बहिणींचे मागील हप्त्यांचे पैसे थकलेले होते, भरपूर लाडक्या बहिणींचे पैसे बँकेमध्ये अडकलेले होते, परंतु या ठिकाणी निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यामुळे अगोदर जे पैसे पाठवलेले होते आणि आज चालू महिन्यामध्ये आज पैसे पाठवण्यात आलेले आहेत तर ते आजचे चालू महिन्याचे पैसे आणि मागील हप्त्यांचे पैसे जे या ठिकाणी अडकून बसलेले होते तर ते पैसे पाडायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द पक्का असतो। एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला होता की या ठिकाणी विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी पण लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता सुरळीतपणे विस्तार होईल आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा पाहत आहात। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही आणि या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना व्यवस्थित पद्धतीने सुरळीतपणे पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसतील, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बोनस आलेला नसेल, ज्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या, आता जवळच दिवाळीचा सण आलेला आहे तर ही दिवाळी सर्व लाडक्या बहिणींची गोड व्हावी या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना काही भेटवस्तू सुद्धा वाटप होत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी, लाडक्या बहिणींची दिवाळी धूमधडाक्यामध्ये साजरी व्हावी या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस सुद्धा वितरित करण्यात येत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सरकारच्या माध्यमातून दिवाळीचा बोनस या ठिकाणी 10 वस्तू कशामुळे मिळणार आहे तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये जो मान्सूनचा परतीचा पाऊस पडलेला होता तर या मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नदी नाल्यांना पूर आलेला होता, मोठ्या प्रमाणामध्ये नद्या फुटून लाडक्या बहिणींच्या घरामध्ये पाणी गेलं, लाडक्या बहिणींची घरे वाहून सुद्धा गेलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज होत्या, लाडक्या बहिणी स्पष्टपणे म्हणत होत्या की आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही। तर या सर्व गोष्टींचा विचार करून आणि लाडक्या बहिणींना शांत करण्यासाठी, लाडक्या बहिणींचा राग दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून खटाखट निर्णय घ्यायला सुरुवात करण्यात आलेली होती आणि खटाखट निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळावा, लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिवाळीचे फराळ करण्यासाठी काही साहित्य वाटप होत आहे, काही किराण्याच्या वस्तू वाटप होत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींचं नुकसान झालेलं नसेल तर अशा लाडक्या बहिणींना थेट 3000 रुपयांचा बोनस वाटप केला जात आहे आणि त्यांचे नियमाप्रमाणे जे त्यांचे हक्काचे ऑक्टोबर महिन्याचे पैसे आहेत तर ऑक्टोबर महिन्याचे पैसे आणि या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये काही तांत्रिक अडचण असल्यामुळे राज्यामध्ये काही परिस्थिती वेगळी असल्यामुळे अगोदरच ॲडव्हान्समध्ये नोव्हेंबर महिन्याचे पैसे सुद्धा वाटप होत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत। जर तुमचा प्रकार या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी असेल तर तुम्हाला पैसे वाटप होणार नाही। त्यासोबत लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी 2-2, 3-3, 4-4, 5-5, 6-6, 7-7 अशा पद्धतीने जास्तीत जास्त योजनांचा लाभ घेत असतील तर अशा बहिणींना पैसे मिळणार नाहीत। म्हणजेच
ज्या लाडक्या बहिणी अगोदरपासून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असतील, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असतील, अशा पद्धतीने सरकारच्या अगोदरपासूनच योजनेचे लाभार्थी असतील आणि या ठिकाणी लाडके बहीण योजनेचा त्यांनी अर्ज केलेला असेल तर यापुढे त्यांना हप्ता मिळणार नाही. म्हणजेच जे अगोदर हप्ते मिळालेले आहेत ते हप्ते वसूल केले जाणार नाहीत, परंतु या ठिकाणी पुढचे हप्ते मिळणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत कोणकोणत्या लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होत आहेत, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला मदत सुद्धा करणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण पात्रतांविषयी काही महत्त्वाची माहिती आलेली आहे, ती पात्रतांची माहिती सुद्धा बघून घेऊयात. म्हणजेच लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी या प्रमुख पात्रतांमध्ये बसत असतील तर अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये नियमांमध्ये बसत नसतील तर अशा लाडक्या बहिणींना सप्टेंबर हप्त्याचे पैसे, ऑक्टोबर हप्त्याचे पैसे, नोव्हेंबर हप्त्याचे पैसे, दिवाळीचा 3000 रुपयांचा बोनस, या ठिकाणी दिवाळीनिमित्त ज्या दहा वस्तू वितरित केल्या जाणार आहेत तर त्याचा लाभ सुद्धा घेता येणार नाही. म्हणजेच लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार या लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आली पाहिजे, या लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळे होऊ नयेत, तर अशा सर्व गोष्टींचा विचार करून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होतच आहे. बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी 2024च्या जुन्या पात्रतांमध्ये बसत असतील त्यासोबत ज्या ज्या लाडक्या बहिणी या 2025च्या नवीन पात्रतांमध्ये बसत असतील तर अशाच बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यांचे पैसे वाटप होणार आहेत. गॅस कनेक्शनचे पैसे आणि दिवाळीचा बोनस सुद्धा वितरित होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा पात्र आहात का, तुम्ही सुद्धा पात्रतांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी सकाळच्या 12 जिल्ह्यांची यादी, संध्याकाळच्या 12 जिल्ह्यांची यादी आणि उद्या सकाळच्या 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो. कारण लाडक्या बहिणींना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारने मंगळवार, बुधवार आणि गुरुवार म्हणजेच या ठिकाणी 14 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर आणि 16 ऑक्टोबर या प्रमुख 3 दिवसांची निवड केलेली आहे. 3 दिवसांमध्ये राज्यातील या ठिकाणी सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी सर्व लाभांचे पैसे वाटप होतील आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींची दिवाळी गोड सुद्धा होणार आहे. कारण लाडक्या बहिणींना 20 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात होत आहे आणि आपण 20 ऑक्टोबरला जरी दिवाळी असली तर त्याच्या अगोदर 4 ते 5 दिवसांपासून दिवाळीची तयारी करत असतो. म्हणजेच दिवाळीचे फराळ करायला सुरुवात सुद्धा करत असतो. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुद्धा दिवाळीच्या अगोदर 4-5 दिवस या ठिकाणी निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी 100 आणि 101% गोड सुद्धा होतच आहे. बघा लाडक्या बहिणींना आता आपण काही महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे. आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी काळजीपूर्वक पहा. जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सुद्धा बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील आणि फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. व्हिडिओला अजून लाईक केला नसेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबतच लाडक्या बहिणींना केवायसी करणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आणि केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती बातमी सुद्धा बघणार आहोत. बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी तुम्हाला केवायसीची चिंता करायची गरज भासणार नाही. कारण या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनी केवायसीची चिंता सोडा आणि या ठिकाणी हप्त्यांचे पैसे घेण्यासाठी बँक खात्याला आधार कार्ड जोडा, अशा पद्धतीने एक ब्रीदवाक्य सुद्धा तयार करण्यात आलेलं आहे. त्यामुळे केवायसी करत असाल तर सावधान व्हायचं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी केवायसी करण्या अगोदर थांबायला सांगितलेलं आहे, अन्यथा या ठिकाणी तुम्ही तुमचाच लाभ हाताने सुद्धा बंद करू शकता. बघा लाडक्या बहिणींना केवायसी विषयी काही नवीन अपडेट आलेले आहेत, ते अपडेट बघणार आहोत. त्या अगोदर या ठिकाणी सरकार
सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणकोणत्या लाडक्या बहिणी ऑक्टोबर हप्त्यासाठी नोव्हेंबर हप्त्यासाठी पात्र ठरतील, कोणकोणत्या लाडक्या बहिणी या 10 वस्तूंसाठी पात्र ठरतील आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी पात्र ठरतील, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुमचे सुद्धा ऑक्टोबर हप्त्याची नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। आता लाडक्या बहिणीनं या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर माहिती बघितलेली आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी बघत आहोत, परंतु लाडक्या बहिणीनं जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा या जुन्या पात्रतांमध्ये नवीन पात्रतांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत जिल्ह्यांची यादी बँकांची यादी पात्रता अपात्रता बघून घेऊयात। परंतु काल आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर यांच्यामधून लाडक्या बहिणींसाठी जे प्रमुख आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, तर हे प्रमुख आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। जर तुम्हाला या ठिकाणी आनंदी निर्णयांचा लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी अर्ज करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। तर याच्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचीच माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील महिलांना सक्षम बनवणे, राज्यातील महिलांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभा करणे, या ठिकाणी लाडक्या बहिणींना या ठिकाणी कुटुंब प्रमुख म्हणून घोषित करणं, तर या सर्व गोष्टींचा विचार करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना इथून पुढे विविध योजनांचा लाभ देण्यात येईल। बघा सध्याच्या स्थितीला ज्या लाडक्या बहिणींना शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून शिलाई मशीन योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। त्यानंतर दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी। बघा ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी कोणता तरी व्यवसाय करायचा असेल, बिझनेस करायचा असेल, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल तर अशा लाडक्या बहिणींना पिठाची गिरणीचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येत आहे। त्यासोबत या ठिकाणी ज्यांना मसाला व्यवसाय करायचा असेल तर त्यांना जास्तीत जास्त अनुदानावरती डांका मशीन योजनेचा लाभ देण्यात येत आहे। त्यासोबत ज्यांना घर नसेल त्यांना घरकुल योजनेचा लाभ आता पुढच्या 1 जानेवारी 2026 पासून परत एकदा देण्यात येणार आहे। बघा अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ राज्यातील महिला वर्गांना देण्यात येत आहे, राज्यातील लाडक्या बहिणींना देण्यात येत आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे मुद्दे होते ते पाहिलेले आहेत। आता आपण पात्रता अपात्र बघून घेऊया, जेणेकरून तुम्ही जर पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊन जाईल आणि तुमचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण पात्रता बघून घ्या। बघा लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी 2 योजनांचा लाभ घेत असतील तर अशा लाडक्या बहिणींना डबल योजनांचा लाभ घेता येणार नाही, कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ घेता येईल। बघा उदाहरणार्थ सांगायचं झालं, जर तुम्ही या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही जरी पण लाडकी बहीण योजनेचा अर्ज करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे बंद होऊ शकतात। त्यामुळे जर तुम्ही संजय गांधीचे लाभार्थी असाल तर त्याच योजनेचा लाभ घ्यायचा आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे। त्यानंतर दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींनो तुमचं वार्षिक उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं आहे का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। त्यानंतर जर तुमच्या घरामधील एखादा सदस्याने म्हणजेच लाडक्या बहिणींच्या मुलाने, लाडक्या बहिणींच्या पत्नीने, पतीने, लाडक्या बहिणींच्या मुलीने 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता सुद्धा बंद होणार आहे। बघा लाडक्या बहिणींना उत्पन्न कमी असायला पाहिजे, रेशन कार्ड पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असावं, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत, 65 वर्षांपेक्षा जास्त वय नसायला पाहिजे, तर अशा या ठिकाणी पात्रता लावण्यात आलेल्या आहे। ज्या लाडक्या बहिणी अशा नवीन पात्रतांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण पात्रता बघितली, नियम सुद्धा बघितले आहे। आता आपण या ठिकाणी बघून घेऊयात की कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील, कारण काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी काही बँकांचं बँक खातं चालणार नाही। त्यामुळे तुमचं बँक खातं या चालणाऱ्या बँकांपैकी आहे का किंवा न चालणाऱ्या बँकांपैकी आहे हे सुद्धा आपण बघून घेऊया।
आता बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार या बँकेमध्ये पैसे वाटप होतील आणि या बँकेमध्ये पैसे वाटप होणार नाहीत. म्हणजेच या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याची सर्वात मोठी बँक, भारत देशाची सर्वात मोठी बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, तर या बँकेमध्ये सुद्धा पैसे वाटप होतील. SBI बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया सरकारी बँकेमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा सर्व सरकारी बँकेमध्ये पैसे वाटप होतील. त्यानंतर या ठिकाणी खाजगी क्षेत्रामधील बँकांचं सांगायला झालं तर या ठिकाणी IDBI बँक, ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक अशा खाजगी बँकांमध्ये सुद्धा पैसे वाटप होतील. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सर्वच लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी काही अटी शर्तींनुसार सुद्धा पैसे वाटप होत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही या गोष्टी काळजीपूर्वक ऐकायच्या आहेत. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण आज 14 ऑक्टोबर मंगळवार आजसाठी ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, म्हणजेच पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्हे, टोटल मिळून आजचे 24 जिल्हे बघून घेऊयात आणि उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत तर ते उद्याचे 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असायला पाहिजे. दुसरं काम म्हणजे तुमचंच आधार कार्ड तुमच्याच बँकेला लिंक असावं. जर या ठिकाणी तुमच्या पतीचं बँक खाता असेल आणि त्याला तुमचं आधार कार्ड लिंक असेल किंवा तुमचं बँक खाता असेल आणि पतीचं आधार कार्ड चुकून हुकून लिंक झालेलं असेल तर पैसे येण्यासाठी अडथळा येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमचं आधार कार्ड, तुमचं बँक खाता आणि ते लिंक असायला पाहिजे. त्यानंतर तुमचं बँक खातं चालू असायला पाहिजे. तुमच्या खात्यामध्ये पैसे येत जात राहत असायला पाहिजेत, तरच पैसे वाटप होतील. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण संपूर्ण काही महत्त्वाचे अपडेट आलेले होत्या त्या अपडेट बघितले आहेत. आता आपण जिल्ह्यांचे आणि बँकांच्या यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर, अमरावती, त्यासोबतच लाडक्या बहिणींनो जळगाव असेल, जालना असेल, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, त्यासोबतच पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, जालना असेल, जळगाव असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नंदुरबार जिल्हा या ठिकाणी अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीच्या अगोदर जमा झालेला आहे. आता हे या ठिकाणी 2-4 दिवसावरती दिवाळी आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ऑक्टोबरचे हप्त्याचे पैसे आणि नोव्हेंबर हप्त्याचे पैसे दिवाळीनिमित्त वाटप होऊ शकतात. अशा पद्धतीची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेल्या आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, या ज्या 10 वस्तू वाटप केल्या जाणार आहेत तर या 10 वस्तू या ठिकाणी पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्ड असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना वाटप केले जाऊ शकतात. अशा पद्धतीची माहिती मिळत आहे. आणि हा जो बोनस आहे तर हा बोनस या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3,000 रुपये म्हणजेच 3,000 रुपयांचा बोनस. बघा या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर माहिती दिली. लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हप्त्याविषयी काय अपडेट आले तर ते अपडेट तुम्हाला सुद्धा सांगणार आहे.